नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. काल बालाघाटाच्या पठारावर जो इशारा चौडी बैठक झाली त्यानंतर आज दुपारी अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद केली आणि त्या पत्रकार परिषदेत मराठ्यांना आरक्षण जाहीर करा, नसतं सरकार उलथवून टाकू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारला दिला आहे. आम्ही काही वावगं मागत नाही असं त्यांनी या पत्रकार परिषद स्पष्ट करून, तुम्ही जे म्हणता 10% आरक्षण दिलंय ते भाड्याचं घर आहे आणि ते कधीही खाली करावं लागेल. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR काढताल आणि आरक्षण आम्हाला मंजूर करताल त्याचवेळी आमचं समाधान होईल आणि आमच्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांना त्या कुणबी प्रमाणपत्राचा पुढं त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जडणघडणीत फायदा होईल असंही ते म्हणाले. काल मांजरसुंबा येथील बालाघाट पठारावर डीजेच्या कारणावरून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे जरा पोलिसांवर आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यावर पण घसरले ते. मात्र याचंच बहु करून आज भाजपनं जरांगेच्या विरोधात मराठी आमदार असणाऱ्यांची फळी अंगावर सोडली आहे. त्यात प्रवीण दरेकर आहेत, घाटकोपरचे आमदार आणि तुळजापूरचे जावई असलेले राम कदम आहेत आणि आज वराह जयंती साजरी करत मुंबई आणि ठाण्यात फिरत असलेले मंत्री नितेश राणे पण आहे. नितेश राणेंनी तर अगदी आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तुमची जीभ घसरली तर मी जीभच हसवून काढीन अशा शब्दात मनोज जरांगेंच्या बाबतीत त्यांनी हे केलं आहे. आणि मग नितेश राणेंना मराठा बांधवांनी पण तसंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. फेसबुक असो, व्हॉट्सअपचे ग्रुप असो त्यावर नितेश राणेंची जी मराठी युवकांनी, तरुणांनी आणि मराठा समाजातील धुरीणांनी जी साल्ट काढायला सुरुवात केली आहे ते वाचून किंवा पाहून नितेश राणेंना आपण खरंच काय बोलायला पाहिजे होतं हे कळून येईल एवढं निश्चित. तिकडं दुसरीकडं नेहमीचा मागच्याही वेळेस ज्या गुणरत्न सदावर्तेंचा वापर, ज्यांना समाजात दुही निर्माण करायचे, समाजात अंतर पाडायचे हे विचार घेऊन फिरणारी जी मंडळी आहे त्यांनी गुणरत्न सदावर्ते ही अस्त्र पण आता बाहेर काढलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र दिलं असून सणासुदीचे दिवस आहेत, गणपती येत आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करण्यासाठी मुंबईत येत आहेत, त्यांना आंदोलनास परवानगी नाकारा, त्यांना मुंबईत प्रवेश करू देऊ नका असं निवेदन दिलं असून ते आझाद मैदान पोलीस चौकीत येऊन तक्रार पण दाखल करणार असल्याचं वृत्त आहे. अजूनपर्यंत म्हणजे सायंकाळी 4 वाजेपर्यंत गुणरत्न सदावर्तेंनी तक्रार दाखल केल्या, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याचं काही समोर आलेलं नाही. इकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी आणि नंतर एकनाथ शिंदेंचं यांच्या नेतृत्वाखाली आलेलं महायुतीचं सरकार आम्ही मराठ्यांना 10% आरक्षण जाहीर केलं आहे. त्याच कुणबी नोंदी शोधून काढण्याचं काम पण आम्ही करून घेतलेलं आहे आणि घेत आहोत. आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सर्व जिल्हा प्रशासनातील मंडळींना आम्ही सांगितलेलं आहे आणि तशी प्रमाणपत्रही वितरित केली आहेत असं सांगत
मराठ्यांच्या संदर्भात हे जे काही आंदोलन आहे, त्या आंदोलनाच्या विषयी आंदोलकाची पण काय भूमिका आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण ऐकून घेणारच आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. इकडं मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत 2 दिवस सरकारसाठी अजून पण आहे, या 2 दिवसात काय तो तुम्ही निर्णय घ्या, नसता आपण 27 तारखेला सकाळी आंतरवली सराटी सोडली की कुणीही काही केलं तरी माघार घेणार नाही, हे त्यांनी निक्षून सांगितलं आहे. आणि या 2 दिवसातच तुमचं तुम्ही ठरवा असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जे मराठा बांधव आंदोलनाच्यासाठी मुंबईत येणार आहेत त्यांना तुम्ही मिळेल त्या मार्गाने मुंबईत या, मुंबईत प्रवेश मिळवा, असंही आवाहन केलं आहे. आता आजचा दिवस तर संपत आलेला आहे. उद्या सरकार काय भूमिका घेतं आणि मनोज जरांगे पण मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका घेतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे. आता हे आंदोलन अगदी शेवटच्या टप्प्यावर आहे असं आमदार प्रकाश सोळंकी यांनी सांगितलं आहे. आणि त्यांच्यावर त्यांनी 10 लाख रुपये मनोज जरांगे पाटील यांना दिल्याचा जो ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आरोप केला आहे त्यालाही सडेतोड असं उत्तर दिलं आहे. इकडं गेवराईचे आमदार पंडित यांनी पण लक्ष्मण हाकेंना अगदी योग्य शब्दात उत्तर दिलेलं आहे. त्यातच आज लक्ष्मण हाकेंची गेवराईत सभा आहे. मग काय त्या सभेच्या वेळी काय घडतं का बिघडतं हे बघण्यासाठी आपणही उत्सुकच असणार. तसं काही घडू नये. पंडितांनीही ज्या अशा वाचाळवीरांकडे दुर्लक्ष करावं आणि लक्ष्मण हाकेंनीही आपल्या जिभेला लगाम द्यावा, एवढेच ही आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात जो मतदार नोंदणीबाबतचा घोळ झाला होता, चावडी वाचनानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसात जी तक्रार दिली होती त्या तक्रारी संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल पण ही काल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले धीरज पाटील यांनी धाराशिव येथे पत्रकार परिषद घेऊन बोगस मतदारांची नोंदणी झालेलीच आहे आणि ही नोंदणी विद्यमान भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच केली आहे असा थेट आरोपच केला आहे. आणि याबाबत आपण ही निवडणूक आयोगाला आणि पोलीस महासंचालकांना आपण निवेदन देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडं आमदार मैत्रचे उपाध्यक्ष माजी मंत्री राहिलेले राणा जगजितसिंह पाटील यांनी काँग्रेसकडे काही कामच नाही, कुठला तरी याच्यावर आरोप करायचं आणि त्या ह्याच्यातूनच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी काल आरोप केलेले असावे. तिथं प्रत्यक्षात काय घडलं हे या संदर्भात निवडणूक घेणाऱ्या त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली असेल तर पोलीस त्यांचं काम करतील आणि निवडणूक आयोग पण याच्यात काय आहे त्याचा तपास करेल आणि वास्तव काय आहे ते समोर येईल असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्याच्यावर नेमकं काय घडतं, खरं मतदार यादीत बोगस नावं आहेत की नाही याची पडताळणी निवडणूक आयोग तर काही असं अगदी आपणहून करणार नाही, परंतु खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर असोत आणि निवडणूक चावडी वाचन झाल्यानंतर जे अधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे पुराव्यासह ते असो, त्यांनी जे दिलं आहे आणि ती परप्रांतातली नावं दिसतात आणि ते कुठल्या तरी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत असं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे ही नावं
मतदाराची नोंद बोगसच आहे आणि मतदान आपल्यालाच पडावं असं या हेतूनं कुठल्या तरी उमेदवाराने ती केलेली आहे हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळं त्याची वस्तुनिष्ठ अशी चौकशी व्हावी आणि ती चौकशी पारदर्शक असावी असं धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचं म्हणणं आहे. कोणीही आपल्याही स्वार्थासाठी असं गैरमार्गानं काही करू नये असंच अनेकांचं मत आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक सिद्धिविनायक परिवाराचे सर्वेसर्वा आणि भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून सिद्धिविनायक ग्रीन ॲग्रोटेक या त्यांच्या सिद्धिविनायक ग्रुपमधील एका कंपनी की जी देवकुरुळी तालुका तुळजापूर आणि खामसवाडी तालुका कळंब येथे गुळ पावडरीचं कारखाना चालवते. त्या दोन्ही कारखान्यात गेल्या वर्षी ज्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी ऊस घातला होता त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 200 रुपयाचा हप्ता जमा केलेला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, योग्य असा ऊस आपल्या परिसरात पिकावा यासाठी सिद्धिविनायक ग्रीनटेकचं शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करत राहणार आहे. त्यासाठी वेळोवेळी आम्ही मेळावे पण घेऊ आणि शेतकऱ्यांना ऐनता या सणासुदीच्या दिवसासाठी मदत व्हावी म्हणूनच आम्ही आता 200 रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यात वर्ग केलेलं असल्याची माहिती या प्रसिद्धी पत्रकात दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली आहे. गेल्या गळीत हंगामात दोन्ही कारखान्यांनी मिळून 2,25,000 टन एवढ्या ऊसाचं गाळप केलं होतं आणि या ऊसाच्या गाळपातून चांगला उतार्यानं गुळ पावडरचं पण उत्पादन झालं होतं आणि त्यामुळंच शेतकऱ्यांना सिद्धिविनायक ग्रीन टेककडून अगदी इतर कारखान्यांप्रमाणे ऊसाचा दर मिळालेला आहे. आता यावर्षीच्या गळीत हंगामासाठी दोन्ही कारखान्यांचं अगदी सज्ज झाले आहेत. दोन्ही कारखान्यांनी ऊस तोडणी आणि वाहतुकीचे करार पण पूर्ण केले आहेत आणि या गळीत हंगामात 3 लाख मेट्रिक टनाच्या वर गाळप करण्याचं सिद्धिविनायक ग्रीनटेकचं उद्दिष्ट आहे. तुर्तास एवढंच. आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.